नमस्कार, सुप्रभात. मी ऋषाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेमध्ये मडकं फोडत असल्याचा आरोप करण्यात आला. रोहित पवारांनी भर सभेमध्ये मडकं फोडण्याचा व्हिडिओ दाखवला. मलिदा गँगच्या सदस्यांनी मडकं का फोडलं असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहिती नाही का, असं रोहित पवारांनी म्हटलंय. तर मडकी फोडणारा कोण मला माहिती नाही, असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं? काय केलं तर मटका फोडला. मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? मला एक कुणीतरी आज तक्रार दिली, मला माहिती नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेतं आणि काहीतरी ते मडकं का काहीतरी फोडतं. कोण आहे काय मला माहिती नाही. मित्रांनो, कधी मी कुणाचा अवमान केला नाही, कधी मी पातळी सोडली नाही, मी कधी उणीधुणी कुणाची काढली नाही. मी सगळ्यांना सांगतो, ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही. देशाच्या 135 ते 140 कोटी जनतेचं भवितव्य उद्याच्या 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातात द्यायचं, ही निवडणूक आहे. केलेले आहे. त्यांनी असं म्हटलंय की मडकं कधी आणि का फोडलं जातं हे वेगळं सांगायला नको. मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध आहे. अघोरी विद्या करणाऱ्यांच्या सोबत नेहमीच एक मडकं असतं. मृत्यूचा संकेत मडक्यातून दिला जातो. बारामतीच्या सभेमध्ये जे घडलं ते अघोरी विद्येतून घडलं आहे. मडकं कोणी फोडलं, कशासाठी फोडलं यापेक्षा पुरोगामी शरद पवार साहेब यांच्या बारामती परिसरात मडकं फोडलं गेलं आहे. हे मडकं फोडायला ज्याने सांगितलं त्याच्या मनालाच हे मडकं का फोडलं हे माहिती असेल, पण जे झालं ते वाईटच झालं.